नागपुर महानगर पालिका में स्वीकृत सदस्यों के चयन को लेकर भाजपा ने 7 नामों की आधिकारिक घोषणा की है। शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी ने जानकारी देते हुए बताया कि विभिन्न क्षेत्रों में अनुभवी कार्यकर्ताओं को मौका दिया गया है। इनमें देवेंद्र मेहर, विनोद बघेल, संजय ठाकरे, जीतू ठाकरे, रितेश गावंडे और सुबोध आचार्य शामिल हैं। वही गठबंधन धर्म निभाते हुए भाजपा ने अपने कोटे से एक स्थान शिवसेना को देते हुए सूरज गोजे को स्वीकृत सदस्य बनाया है। तिवारी ने कहा कि चुनाव पूर्व किया गया वादा पूरा किया गया है। 102 नगरसेवक या सभागृहात नागपूरकरांनी निवडून दिला, म्हणून त्याबद्दल सगळ्यात अगोदर नागपूरकरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात 7 नगरसेवक नामनिर्देशित येणार आहे ही संख्या आम्हाला माहीत होती। पण इलेक्शन पूर्वी जेव्हा शिवसेनेसोबत आमची बैठक झाली तेव्हा आम्ही त्यांना कबुली दिली होती की त्यांचे जे शहराध्यक्ष होते सूरज गोजे त्या वार्डातनं आम्ही त्यांना तिकीट देऊ शकत नव्हतो, म्हणून त्यांना आम्ही कोऑप्शनमध्ये घेऊ। आम्ही युती धर्माचं पालन केलं, एक शिवसेनेला आणि 6 भारतीय जनता पक्षाला अशी आम्ही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। आणि जेवढेही आम्ही 6 घेतलेले आहे हे सर्व भाजपचे जुने कार्यकर्ते आहे, संघटनेमध्ये काम करणारे आहे, संघटनेमध्ये कार्याचा अनुभव आहे। म्हणून भारतीय जनता पक्षाचा जे अजेंडा आहे ते पूर्णपणे महानगरपालिकेच्या सभागृहात कायम करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू। आणि जे काही 102 नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत हे आमचे 7ही नगरसेवक मिळून महानगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे विचारसरणी कसे बलिष्ठ करता येईल त्या दृष्टीने आम्ही पूर्ण काम करू। अपेक्षा काय व्यक्त करता तुम्ही त्यांच्याकडनं की ते ही लोकांना आहे याच नगरसेवकाप्रमाणे सेवा देईल? ज्यांना वार्डाची बांधिलकी नसतात, जिथे भाजपचा नगरसेवक निवडून नाही आला आहे, दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक आहे पण तो भेदभाव करत आहे, अशा परिस्थितीत तिथे जाऊन हे नगरसेवक काम करू शकतात, कारण ह्या नगरात कुठेही काम करू शकतात। त्या पद्धतीने यांचा वापर आम्ही करू। जिथे आमचे विधायक नाही आहे तिथे सुद्धा विधायकही नाही आणि नगरसेवक नाही तिथे जाऊन सुद्धा हे काम करू शकते, या दृष्टीने यांचा आम्ही वापर करू। महानगरपालिकेमध्ये वेटेजच्या नुसार मनोनीत नगरसेवक ठरतात। आपल्याला माहिती आहे की 102 नगरसेवक भाजपचे आणि त्या माध्यमातून 7 मनोनीत नगरसेवक होतील असं ठरलेलं होतं। त्याच्यानुसार ठरलेल्या जुन्या सर्व फॉर्म्युल्याच्या नुसार 6 भाजपचे आणि 1 शिवसेनेचा असे 7 मनोनीत नगरसेवकांचे आज फॉर्म दाखल केले आहे। निश्चितपणे हे सर्वच्या सर्व जे मनोनीत नगरसेवक आता फॉर्म ज्यांनी दाखल केले ते सर्व भारतीय जनता पक्षाचे आणि समाजाचं चांगलं काम करणारे असे सगळे लोक आहे। त्यामुळे शहरामध्ये ज्यावेळी जिथे गरज पडेल त्याच कारण या लोकांना सर्व ठिकाणी काम करण्याची मुभा आहे। त्यांना कुठल्या प्रकारची बांधिलकी नाही की त्यांनी अमुक एका वार्डात किंवा प्रभागात काम केलं पाहिजे, सर्व ठिकाणी काम करता येऊ शकतं। आणि म्हणून ज्या ठिकाणी जिथे जनतेला न्याय मिळण्यासाठी अडचण जात आहे असं वाटत असेल त्या सर्व ठिकाणी भाजप आणि च्या अजेंड्यावर म्हणजे भाजपच्या माध्यमातले आपले सगळे विचार आणि जनतेच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी या करण्यासाठी ते निश्चितपणे बांधील आहे आणि त्या ताकदीचे सगळे 7ही लोक आम्ही निवडले।